शहापूर तालुक्यातील भीषण पाणी टंचाई। असं वाटते का हे पाणी पण नको नाही जिंदगी पण नको। सावलीला बसून त्यांना ताण लागत नाही तर का आम्हाला गरीब लोकांना ताण लागत नाही? तुमचा अधिकार आहेच कुठे खुर्चीत बसण्यासाठी। ह्या वर्षी जे तहसीलदार आलेले आहेत त्यांना साधा एका लेडीजशी कशी बोलायची ही त्यांना तरतूद नाहीये। खरंच अक्षरशः मला सरपंच असून लाज वाटायला लागले। बीडीओ साहेब आणि तहसीलदार यांच्याकडे किती लेटर दिलेत तरी पण हे तहसीलदार साहेबांनी तर मला तर असं वाटतंय का त्यांनी खुर्चीवर बसण्याचा त्यांचा अधिकारच नाही। त्यांनी सरळ खुर्ची खाली करावी आणि दुसऱ्याला द्यावी, कारण असं शासन काय कामाचं? ते 80च्या गाड्या फिरा हे ते त्यांना वाटतंय, पण लोकांच्या काय या गरीब माणसांच्या काय समस्या त्यांना तिथं बसून कळत नाही। त्यांना ना तिथून इकडे आणावं लागेल हाताला धरून। पाणी आणण्यासाठी विहिरीवर आला त्याला सर्पदंश झाला। आमची मुलं 4-4, 5-5 दिवस आंघोळ वगैरे करत नाही, कपडे धुण्यासाठी पाणी नाही, पिण्यासाठी नाही, बाथरूमला जाण्यासुद्धा पाणी नाही। शौचालय बांधून दिले शासनाने, प्यायलाच पाणी नाही तर शौचालयाला पाणी कुठलं? पाणीच नाही तर कुठेच आंघोळ करू? दिवसाला 2-2, 3-3 टाईम। नकाशामध्ये कुठे आहेत हे पण त्यांना माहिती नसेल अजून। निवडणुका काय असं निवडणुका असल्या तेव्हा मग पुढे धावत येतात। गाडी मागं गाडी येते ना, मागं कोण नाही बघत आम्हाला। मुंबईला पाणी नाही गेला तर मुंबई मरेल का नाही बुकाची पाण्या वाचून? आम्ही मेलं तर चालेल का? आम्ही खेड्यावरचे आम्ही रानातली जंगलात हिंडायचा काय कान लवडी खाते आणि ती काय मरणार आहेत लवकर? द्यायला सगळं उद्या आम्हाला भेटतील पैसे, आम्ही खाऊ म्हणून पैसे, मग भाषण करायला नगरी तुगल्याला मार या करीत होता। एका घरातली 4-4, 5-5 मता घेऊन जाते। आता पाणीच नाही आम्हाला, या पण नाही म्हणजे इरीतच आम्ही पाणी भरतो। दुरसा वल्ला का तेवढाच भरीत आहो, एवढा शिपी भरून करून ना लोकांचा काम करायचा। आजा पाईपलाईन तर अशी ना अशी आमची घरा तरी नाही देत पाईपलाईनीचा पाणी का बाबा तिथून पका लांब आहे असा पण नाही ना, ते पाणी जवळच आहे। त्या मुंबईला जात आहे पाणी, ही मुंबई मेली नाही पाहिजे, जिथे झाली पाहिजे। आम्ही मेलो तरी चालेल त्यांना। पाणीच नाही भेटत प्यायला। पाणी जर मिळत नाही आम्हाला, आम्ही रात्रभर झोपत रात्रीभर झोप नाही आम्हाला, रात्रीचं इथे झोपावं लागतंय आम्हाला। पाणी नसलं तर स्वयंपाक कसा बनवायचा? पाणी सध्या कुठलं? भांडणं होतात, भांडणं या गावात पुरारी नाही का कोणच नाही येत। त्यांना काय मेलेला आहे, दुसरा माणूस मेला ना राहिला तरी पण लक्ष नाही देत का? ग्रामसेवक लक्ष नाही देत, कोणी फिरून नाही बघत। इथं मीटिंग भरते ना, मीटिंग मध्ये सांगितले साहेब आलते कार घेऊन, तेव्हा आम्ही आलतो इथे तर साहेब बोलले त्या विहिरीचं पाणी या विहिरीत आम्ही सोडून देऊ तुम्हाला। कुठे सोडून दिलं? हे घाण पाणी सगळं त्यात साचलंय, ते आम्ही आंघोळीला वापरतो। एक कळशी घेऊन चढायची मारामारी होते, 3-3, 4-4 भांडी घेऊन चढायचं। फक्त हगायचा पहिला सबसिडी करून देतील, तो विचार करायचा का बायका पण भेटणार नाही असं पाणी सासवा व्हायतील घाण पाणी त्यातली राहते रोग होत।
त्याला ते जाते बाहेर देशला पाणी नाही इकडं आम्हाला तेव्हा एक पाईप मारून द्यायला ते पाण्यात पाणी जीवा येते सांगून बोलून का देणार आहेत लोक पाणी आम्हाला ते दिवसा 8 वाजता जर आता जर भांडी ठेवली ते सकाळ 8 वाजता भेटेल पाणी. कसं पाणी पिता का आजी तुम्ही? मग आता त्याला इलाज काय आहे? इलाज नाही त्याला. आमदार निसता सांगते गावाला मोठा आहे आमदाराचा गाव आमचा. आमदार कधीच नाही माझी पण येत नाही ना आजी पण येत नाही.